महाराष्ट्रासह संपूर्ण देशात सध्या विद्यार्थ्यांचं मोठं आंदोलन सुरू आहे. शिक्षण विभागातील त्रुटी आणि नीट पेपर लीक प्रकरणावरून हे विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. एकूणच या आंदोलनामुळे देशातील राजकीय वातावरण तापलं असतानाच आता महाराष्ट्रात देखील मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. संपूर्ण राज्यभरात खळबळ उडवून देणाऱ्या 160 कोटीपेक्षा अधिक रकमेच्या बनावट शालार्थ ID प्रकरणाचा हा घोटाळा आहे. या प्रकरणात विशेष तपास पथकाने अतिशय मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणी जळगाव जिल्हा परिषदेचे तत्कालीन माध्यमिक शिक्षणाधिकारी शशिकांत भाऊराव हिंगोनेकर याला धुळे येथून अटक करण्यात आली आहे. अटकेनंतर शिक्षणाधिकाऱ्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 27 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. SITच्या सखोल तपासादरम्यान शशिकांत हिंगोनेकर याच्या कारभाराविषयी अतिशय धक्कादायक माहिती समोर आली आहे. हिंगोनेकर हा 2022 ते 2025 या कालावधीत जळगाव येथील माध्यमिक शिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत होता. वैयक्तिक मान्यतेचा कोणताही अधिकृत प्रस्ताव प्राप्त झालेला नसतानाही त्याने 259 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना बनावट वैयक्तिक मान्यता प्रदान केली. एवढेच नव्हे तर बनावट शालार्थ प्रणालीत या बेकायदेशीर नोंदी करून शासनाकडून कोट्यवधी रुपयांचे वेतन आणि थकबाकीची रक्कम लाटण्यात आली. या संपूर्ण रॅकेटची सध्या SITकडून अत्यंत बारकाईने चौकशी सुरू आहे. नाशिक विभागातील नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या 4 जिल्ह्यामध्ये एकूण 842 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कोणतेही वैध प्रस्ताव अस्तित्वात नसताना केवळ कागदपत्रावर मागील तारखेच्या नियुक्त्या दाखवण्यात आल्या. या माध्यमातून शासनाची तब्बल 160 कोटी रुपयापेक्षा जास्त आर्थिक फसवणूक करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. या महाघोटाळ्याप्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये अनेक संस्थाचालक, मुख्याध्यापक, तत्कालीन शिक्षणाधिकारी आणि वेतन अधीक्षकांचा थेट सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलीस आणि SITचा तपास जसजसा पुढे जात आहे तसतसे या घोटाळ्याची व्याप्ती अधिकच वाढताना दिसत आहे. या महाघोटाळ्यात आतापर्यंत सुमारे 1200 संशयितांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. शिक्षणाधिकाऱ्यांच्या अटकेमुळे शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली असून या प्रकरणात येत्या काही दिवसात आणखीन बड्या अधिकाऱ्यावर आणि संस्थाचालकासह जवळपास 1000पेक्षा जास्त शिक्षकांवर कारवाई होण्याची शक्यता आहे. जळगावचे शिक्षणाधिकारी शशिकांत भाऊराव हिंगोनेकर याला पोलिसांनी धुळ्यातून ताब्यात घेतले. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. नियमबाह्य मान्यता, कोणताही वैध कागदपत्रे व प्रस्ताव नसताना शेकडो शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना नियमबाह्य वैयक्तिक मान्यता देण्यात आल्या. नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या 4 जिल्ह्यातील 842पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांचा मागील तारखेच्या बेकायदेशीर नियुक्त्या दाखवून हा कोट्यवधींचा निधी लाटण्यात आला असून महाराष्ट्र सरकारची फसवणूक करण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी SITचे पथक कार्यरत आहे. बेकायदेशीर शालार्थ ID आणि अनुदानाचा गैरव्यवहार समोर आल्यामुळे या प्रकरणाशी संबंधित अनेक संस्थाचालक, मुख्याध्यापक यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे. या घोटाळ्यात केवळ अधिकारीच नाही तर संस्थाचालकही थेट सामील आहेत. धुळे येथील एका नामांकित शिक्षण संस्थेचे संचालक प्रशांत वाडिले याला आर्थिक गुन्हे शाखेने यापूर्वीच अटक केली आहे. या महाघोटाळ्याचे धागेदोरे मंत्रालयातील उच्च पदस्थापर्यंत पोहोचल्याचा संशय आहे. पोलिसांनी अनेक संशयितांचे मोबाईल आणि डिजिटल दस्तऐवज जप्त केले असून त्यातून बेकायदेशीर शालार्थ ID तयार करण्यासाठी झालेल्या आर्थिक व्यवहारांचे मोठे पुरावे समोर आले आहे. तपासात असाही खुलासा झाला आहे की प्रत्येक बनावट शिक्षकाचा शालार्थ ID मंजूर करून देण्यासाठी अंदाजे 4.5 ते 5 लाख रुपयांची डील ठरली जात होती. तपासाच्या कक्षेत असलेल्या संस्था व शाळा SITने थेट शाळांची नावे कायदेशीर प्रक्रियेमुळे अद्याप पूर्णपणे जाहीर केलेली नसली तरी 50पेक्षा अधिक खाजगी शिक्षण संस्था सध्या पोलिसांच्या थेट चौकशीच्या कक्षेत आहेत.
35पेक्षा जास्त संस्था केवळ जळगावात असल्याचे प्राथमिक अहवालानुसार सांगण्यात येत आहे. एकट्या जळगाव जिल्ह्यातील 35पेक्षा अधिक शिक्षण संस्थांमधील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांची कागदपत्रे संशयास्पद आढळली आहेत. तपासादरम्यान SITने जळगाव आणि परिसरातील तब्बल 1000पेक्षा जास्त शिक्षकांची यादी छाननीसाठी तयार केली आहे. या संपूर्ण रॅकेटमध्ये मुख्याध्यापक, संस्थाचालक, लिपिक आणि तत्कालीन शिक्षण उपसंचालक PB चव्हाण व शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव यांच्या काळातील स्वाक्षऱ्या आणि शेरे देखील तपासाच्या कक्षेत आले आहेत. या प्रकरणात मागील 6 ते 7 वर्षाचे जुने रेकॉर्ड तपासून बँक खात्यांचे व्यवहार तपासले जात असल्यामुळे आगामी काळात आणखीन काही मोठ्या संस्थाचालकांना, शाळेतील मुख्याध्यापकांना आणि नियमबाह्य नियुक्त्या मिळालेल्या जवळपास 1000पेक्षा जास्त शिक्षकांवर अटकेची टांगती तलवार आहे. या प्रकरणामुळे राज्यभरात शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. या शालार्थ घोटाळ्याची व्याप्ती इतरही विभागात असण्याची शक्यता असून त्या संदर्भात SIT चाचपणी करत आहे.